हॅलो गाईज, तुमचं सगळ्याचं स्वागत आहे नवीन एका ब्लॉगमध्ये। बॅक साईडला तुम्हाला दिसत असेल ब्रिज आहे। ही आहे आपली बीड साईड आणि ही जी दिसते पुढं इथं खोदकाम चालू आहे। आणखी पाईप वगैरे मोठे मोठे टाकलेत खाली, हे असं दिसते लेवल झालेली प्रॉपर काम इथं आणून पडलेली दिसते। तर लेवल प्लस हे ट्रॅकसुद्धा चेंज केलेले इथं। खालून जो इमामपूर रोड जो होता तो ट्रॅक आणि खांब आणि लेवलच्या व्यतिरिक्त इकडे काही नाहीचं। आणि पुढे एक बोर्ड लिहिलेला आहे, तिथपर्यंत जाऊ आपण। आहे थोडंफार झालेलं आहे काम। आत्ता मी आलो इमामपूर रोडला, जिथे रेल्वेचं काम चालू आहे। मागच्या बॅक साईडला तुम्हाला दिसत असेल ब्रिज आहे आणि तो इमामपूर रोड जातो आहे। तुम्हाला अगोदर बीड साईडचे अपडेट दाखवतो जी काय आहे, आणि नंतर मग आपण त्या ब्रिजवर जाऊ। तर ही आहे आपली बीड साईड आणि ही जी दिसते पुढंच इमामपूर रोड पण आहे। आणि परळीचं म्हणजे सॉरी वडवणी साईडचं ती साईट आहे। तुम्ही जर बीड सोलापूर रोडची जर अपडेट बघितलं असेल व्हिडिओ, तर तिकडे बघितलं होतं आपण की जे काम आहे तेच आपण सरळच असं दिसतंय। तर ते तिकडे इलेक्ट्रिकचं काम पण झालेलं आहे, लेवलचं पण काम झालेलं दिसतं इकडं, हे बघा प्रॉपर। आणि खांबचं पण काम झालेलंच आहे ऑलमोस्ट सगळंच, फक्त तार वगैरे आणून लावायची बाकी आहे। आणि लेवल बघा तुम्ही, व्यवस्थित लेवलचं सुद्धा काम झालेलं आहे। इथं खोदकाम चालू आहे, आणखी पाईप वगैरे मोठे मोठे टाकलेत खाली, नंतर मग तिथून वायर वगैरे खाली सोडतील सगळेच एकत्र। हे असं दिसते लेवल झालेली प्रॉपर काम। खांबचं पण ऑलमोस्ट काम तुम्ही बघू शकता, तुम्हाला दिसतंय व्हिडिओमध्ये। तर असं कामचं कुठेच राहिलेलं नाही, कंटिन्यू इलेक्ट्रिक खांब जे आहे त्याचं काम दिसतंय। फक्त इलेक्ट्रिक तार जी आहे ती जॉईन करायची बाकी आहे, बाकी ते सोडलं तर मग झालं जमा। इथं पण बघू शकता लेवलचं पुढे जसं आपण चाललं तसं लेवलचं काम झालेलं दिसतं दोन्ही साईडला, सेंटरला पण। आणि तिथं ती तार येऊन पडलेली इलेक्ट्रिक तार जी ह्याला जॉईन करायची तिथं समोर। तर मला वाटलं इलेक्ट्रिक तारचं काम चालू आहे का, पण सध्या तरी नाही। इथं आणून पडलेली दिसते तार, बहुतेक ते आर्थिंग काय असू शकते, कारण की खाली अशी पूर्ण लावलेली दिसते। तर ती खांबावरती तार नाही, ती खालची आर्थिंगचं सप्लायचं आहे ते। हा बघा, हे जे चालू काम म्हणजे हे जे ब्रिजचं काम चालू होतं ते कंप्लीट झालेलं आहे ऑलमोस्ट। तिकडचा रस्ता बंद करून इथून खालून चालू केलेला रस्ता। आणि बघू शकता तर हे लेवल प्लस हे ट्रॅकसुद्धा चेंज केलेले इथं। असं अपडेट आहे थोडंसं, म्हणजे इकडं काही असं दिसत नाही, कारण लास्ट टाईम पण आपण आलो होतो त्यावेळेस पण झालेलं होतं, फक्त हे बाकीचं राहिलेलं होतं। बघा वाटलं नवीन काय अपडेट दिसते का, सेम तिकडे पण असं विशेष काही दिसत नाही अपडेट, पण आहे थोडंसं झालेलं काम। जे का खालून जो इमामपूर रोड जो होता तो हे बघा चालू झाला, येण्या जाण्यासाठी गाड्या म्हणजे प्रॉपर झालेलं आहे काम, रस्त्याचं पण आणि ब्रिजचं पण काम प्रॉपर झालेलं आहे। बाकी लेवलचं पण काम व्यवस्थित सगळं झालेलं आहे ऑलमोस्ट, काय बाकी नाही। बाकी इकडे जर ब्रिजचं, लेवलचं, ट्रॅक आणि तो जो खोदकाम चालू आहे त्याच्या व्यतिरिक्त असं नवीन एक्स्ट्रा काही दिसत नाही अपडेट, कारण आपण मागच्या वेळेससुद्धा हेच काम चालू होतं, काही विशेष नव्हतं वेगळं। आता आपण जे चाललो आहे ते आहे वडवणी साईड। आता तिकडे पण हेच खांबचं वगैरेचा जर म्हणजे असं नवीन काही दिसत नाही, पण जर असेल तर फक्त एवढंच अपडेट असू शकते, बाकी इकडे काही अपडेट नसणारच, कारण की ट्रॅक आणि खांब आणि लेवलच्या व्यतिरिक्त इकडे काही नाहीच आहे। ही रेल्वेचीच पूर्ण जागा आहे, पूर्ण मोकळी आहे, इथं सध्या काहीच नाही। तिकडंच काहीतरी आहे, पण ते आता सध्या तरी समजणार नाही, काहीतरी काही जण बोलतात की रेल्वेचेच ऑफिस आहे असं तसं, पण माहीत नाही। पण बघू शकता तुम्ही लेवलचं जर म्हणलं ना, तर म्हणजे असं कंटिन्यू जितकं लांब बघता ना तुम्ही तिथपर्यंत तुम्हाला दोन्ही साईडनी लेवल, सेंटरला लेवल, खांबचं काम, इलेक्ट्रिक खांब, हे पण नवीन बसवलं बघा व्हाईट कलरचं, ते KM दिलं आहे।
522 आणि पुढे एक बोर्ड लिहिलेला आहे, तिथपर्यंत जाऊ आपण. एवढी अशी दिसते अपडेट, बाकी आणखी काही वेगळं नाही दिसत. हे जे आपल्याला म्हणजे छोटी कामं वाटतात ना, ते ऑलमोस्ट झालं तर जमाय, थोडंफार राहिलेलं आहे. म्हणजे रेल्वे म्हणजे आपली जी डिझेलवरची जी ट्रेन आहे ना, ती धावू शकते, एवढं तर काम झालेलंच आहे. हे बघा इथं एक ती पाटी लावलेली बघा, ते असे आहे बघा. इमामपूर रोडवरचे अपडेट आहे, थोडंफार झालेलं आहे का, म्हणजे कंप्लीट झालेलं आहे. असं थोडंफार नाही म्हणतात पण कंप्लीट झालेलं आहे. कारण की ही जी साईट आहे ना, इकडे काही अशी मोठे अपडेट नाही, कारण की मोठं काहीच नाही ना, फक्त बघितलं गेलं तर ट्रॅकचंच कामाची अपेक्षा होती आणि इलेक्ट्रिक खांबची, तर ते ऑलमोस्ट झालं तर जमा आहे. फक्त जी तार आहे ती कनेक्ट करायची राहिली, की मग काय सिग्नलचं, आणखी सिग्नल पण. तर असं होता इमामपूर रोडचा जो रेल्वेचा ट्रॅक आहे, तिथले अपडेट. तुम्हाला हा ब्लॉग कसा वाटला कमेंट करून मला नक्की सांगा. आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलवरसुद्धा सबस्क्राईब करा. तर आपण भेटूया नवीन अशा इंटरेस्टिंग ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.